माझे नाव उमर अली मुनीर शेख. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक ब्रांच शाळा मुखेड. आले किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवबाचा दरारा, माझ्या शिवबाचा दरारा. सर्वप्रथम महाराष्ट्राच्या मातीचा मानबिंदू श्राद्ध संस्थापक रयतेचे राजे शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे बसलेल्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, सह्याद्रीच्या कडकपालाही घाम फुटेल, डोंगर माथ्यांनाही घाम फुटेल, झाडे झुडपेही शहरातील विशाल नभालाही ज्याच्या पुढे झुकावे लागेल असा रयतेचा राजा, मावळ्यांचा राजा, शेतकऱ्यांचा बहुजनांचा राजा, ज्याला कितीही विशेषणे लावली तरी ते कर्माचा पडतील असा आदर्श राजा म्हणजे राजशिव छत्रपती. शब्दही पडते अपुरेशी शिवरायांची कीर्ती, शब्दही पडते अपुरेशी शिवरायांची कीर्ती. राजा शिवगुणी दिसे जगती, अवघ्या जगाचा शिवछत्रपती, अवघ्या जगाचा शिवछत्रपती. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर तोफांचा कळकळाट झाला. सण ही चौखळे वाजले, साऱ्या आसमंतात आनंदाची उधळण झाली. या थोर दिनी माँसाहेब जिजाऊंच्या पोटी बाळ शिवाजीचे जन्म झाले. सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा चमकला, भगवान निळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला. हातात घेऊन तलवार शत्रूंवर गर्दला, हातात घेऊन तलवार शत्रूंवर गर्दला. महाराष्ट्रात असा एक शिवाजी राजा होऊन गेला, महाराष्ट्रात असा एक शिवाजी राजा होऊन गेला. बाळ शिवाजींना त्यांचे पिताजी शहाजी राजांचा फारसा सहवास लाभला नाही, तरी माँसाहेब जिजाऊंनी त्यांना उत्तम संस्कार देऊन शिवबांना घडवले. बाळ शिवाजीने बालवयातच स्वराज्य स्थापन करण्याचे अवघड स्वप्न पाहिले. स्वराज्य निर्मितीच्या कार्यात त्यांना अनेक अडथळे आले, परंतु स्वराज्य निर्मितीच्या ध्येयापासून ते किंचितही बाजूला सरले नाहीत. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, जीवाला माल, शिवा काशीद, हिरोजी फर्जे, नेताजी पालघर आणि जीवाला जीव देणारे मावळे त्यांनी तयार केले. स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा, गडाला पण सिंह गेला, प्रतापगडावरील पराक्रमी व शाहिस्तखानाची फजिली असे अनेक शूर त्यांच्या मुत्सद्देची माहिती पटवून देतात. शिवाजी महाराजे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांनी प्रजेवर अन्याय अत्याचार करणाऱ्या शत्रूंचा बंदोबस्त केला. शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीलाही धक्का लागणार नाही याची ते दक्षता देत. सिंहाची चाल गरुडाची नजर, सिंहाची चाल गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर आणि शत्रूचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे मर्दन. ही छत्रपती शिवरायांची शिकवण, ही छत्रपती शिवरायांची शिकवण. असा या महान लोककलान राजांचा मृत्यू दिनांक 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर झाला. जाता जाता एवढेच म्हणेल की इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा